तुमच्या घरात कुणाचा जन्म मूळ नक्षत्रात झालाय का? का तुमच्या लग्नामध्ये मूळ नक्षत्रामुळे काही अडचणी येत आहेत? असं जर असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. तो शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओतनं तुमच्या मनातल्या सगळ्या शंका दूर होणार आहेत आणि तुम्हाला तुमच्या समस्येवर उपायही मिळणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मंडळी, मूळ नक्षत्रावर जन्म म्हटलं की व्यक्ती आधीच घाबरून जातात. घरातली मंडळीही घाबरतात आणि लग्नाच्या वेळेला सासरचे मंडळीही घाबरतात की आता हा कोणाच्या मुळावर आहे काय माहिती. पण मूळ नक्षत्रासंदर्भात अनेक गैरसमज पाहायला मिळतात. तेच गैरसमजही आपण या व्हिडिओमध्ये दूर करणार आहोत. मूळ नक्षत्रासंदर्भात एक व्हिडिओ आम्ही मागेही बनवला होता आणि त्या व्हिडिओच्या खाली तुम्ही भरपूर शंकाही विचारल्या होत्या. त्या सगळ्या शंकांची उत्तरं देण्याचा प्रयत्नही या व्हिडिओतनं आम्ही करत आहोत. खरं तर मूळ नक्षत्रावर जन्मलेली व्यक्ती ही कर्तृत्ववान आणि महापराक्रमी असते. ही व्यक्ती कधीही सामान्य न राहता अत्यंत श्रेष्ठ पदाला जाऊन पोहोचते. हे नक्षत्र राक्षसगणी असलं तरी अतिशय शुभ आहे, कारण या नक्षत्रावर जन्मणाऱ्या व्यक्ती या अंगाने सशक्त, दणकट, बलवान असल्या तरी त्यांच्यामध्ये नम्रपणा, दुसऱ्याला मदत करण्याची वृत्ती, परोपकार, न्यायीपणा, दयाळूपणा आणि महत्त्वाकांक्षीपणा दिसून येतो. या व्यक्ती ध्येयवादी सुद्धा असतात. अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या व्यक्ती या मूळ नक्षत्राच्या असतात. या नक्षत्रात जन्मणाऱ्या व्यक्ती या बोलक्या, ईश्वराला भिवून वागणाऱ्या, सदाचारी, तेवढ्याच युद्धप्रिय, राजकीय उलाढाली करणाऱ्या सुद्धा सापडतात. घराण्याचा नावलौकिक करणारे तसंच धनसंचय करणारे सुद्धा मूळ नक्षत्रावर आढळतात. यांना व्यायामाची फार आवड असते. मूळ नक्षत्राच्या पुरुषांबद्दल बोलायचं झालं तर हे पुरुष धाडसी असतात, पराक्रमी असतात, स्वावलंबित्व यांच्यामध्ये असतं आणि स्वातंत्र्यप्रेमी सुद्धा असतात. या नक्षत्रावर जन्मणाऱ्या व्यक्तींचा बांधा मध्यम, उंच, सडपातळ, हाडापेराने मजबूत, लांब आणि रुंद हाडं असणारा असतो. मूळ नक्षत्रावर जन्मणाऱ्या पुरुषांना मर्दानी खेळ खूप आवडतात. कुस्ती, घोड्यावर बसणं, दांडपट्टा, लष्करी शिक्षण या गोष्टी यांना आवडतात. पांढऱ्या स्वच्छ पोशाखाची सुद्धा आवड असते. साधी राहणी पण नीटनेटकी आणि व्यवस्थित असते. या नक्षत्राचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे शरीर संपत्तीबरोबर बुद्धिमत्ताही यांच्याकडे चांगली असते. या व्यक्ती हुशार, बुद्धिमान आणि विद्वानही असतात. उच्च शिक्षण पूर्ण होतं. संत ज्ञानेश्वरांचं मूळ नक्षत्र होतं हे तुम्हाला निश्चितच माहीत नसेल. त्यांच्या जन्मानंतर त्यांच्या मातापित्यांचं निधन झालं, पण ते श्रेष्ठ पदाला गेले. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ समाजाला दिला. इथेच तुम्हाला या नक्षत्राचं कर्तृत्व दिसून येईल. या नक्षत्रावर जन्मणाऱ्या स्त्रिया सुद्धा सशक्त, दणकट आणि मजबूत असतात. चेहरा जरा पुरुषी असतो पण सुंदर असतो. त्या सुद्धा पुरुषांप्रमाणे शूर, धाडसी, कर्तृत्ववान, कर्तबगार पण तेवढ्याच संयमी आणि तसंच समाजात मिसळणाऱ्या, समाजसेवेची आवड असणाऱ्या, रसिक, हौशी, कलाप्रिय, आनंदी, थोड्याशा गंभीर अशा असतात. खेळांची बरीच आवड स्त्रियांना सुद्धा असते. बुद्धिमत्ता स्त्रियांकडे सुद्धा चांगली असते. मूळ नक्षत्राच्या स्त्रियांना साधाच पेहराव आवडतो. अगदी फार भडक किंवा काहीतरी विकृत फॅशन असा यांचा स्वभाव नसतो. या स्त्रिया कशा असतात माहितीये का? 2-3च ठळक पण चांगले दागिने घालतील. खूप बटपटीत दागिने घालून खूप अवतार करून घेणार नाहीत, पण अगदी मोजक्या दागिन्यांची निवड करतील, पण तेवढेच दागिने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतील. असाच संपूर्ण त्यांचा पेहराव असतो. अगदी मोजक्या गोष्टी घेतील पण खास असतील. मूळ नक्षत्राची स्त्री एखाद्या देवीसारखी भासते. या नक्षत्राखाली येणारा वर्ग म्हणजे स्त्री असू द्या नाही तर पुरुष, या नक्षत्रामध्ये चांगले डॉक्टर्स, इंजिनियर्स, तसंच शस्त्रक्रिया करणारे, तसंच पोलीस किंवा लष्करी खात्यातील लोक तयार होतात. चांगले न्यायाधीश, रेल्वे अधिकारी, कस्टम अधिकारी हे सुद्धा मूळ नक्षत्राखाली तयार होतात. आता एव्हाना तुमच्या मनात असा प्रश्न आला असेल की मूळ नक्षत्राच्या व्यक्ती जर एवढ्या कर्तृत्ववान असतात तर असं का म्हणतात की त्या कुणाच्या तरी मुळावर आल्या आहेत? लग्नाच्या वेळेला मूळ नक्षत्र अडचण का बनतं? त्याचं कारण असं आहे की मूळ हे मुळावर येणारं नक्षत्र आहे. या नक्षत्रावरील व्यक्तींचा भाग्योदय दुसऱ्याच्या मुळावर येऊनच होतो असाही समज आहे. ज्याप्रमाणे कोणत्याही झाडांचं मूळ हे दुसऱ्याच्या मुळावर येऊन वाढतं, त्याप्रमाणे ज्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीवर संकट आलं असेल, आता त्या संकटाचा यांच्याशी काहीही संबंध नसतो हे तुम्ही लक्षात घ्या, पण त्या व्यक्तीवर संकट आलं आहे तिथेच यांचा भाग्योदय होतो. ज्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीची नोकरी सुटलेली आहे किंवा त्या व्यक्तीसोबत काहीतरी वाईट घडून त्याची नोकरी सुटलेली आहे, त्याच ठिकाणी नेमकी यांना नोकरी मिळते.
आता मला सांगा, त्या आधीच्या व्यक्तीची नोकरी सुटण्याचा यांच्याशी काहीतरी संबंध आहे का? पण ती परिस्थितीच तशी असते की तिथे यांना संधी मिळते. आता लग्नाच्या बाबतीतलं उदाहरण घेऊया. जसं की एखादी मुलगी आहे, तिचं लग्न ठरलंय एका अत्यंत श्रीमंत सुखवस्तू कुटुंबामध्ये, पण त्या ठिकाणी नेमका आधी एखाद्या मुलीचा विवाह मोडलेला असू शकतो. कारण काहीही असेल, पण ते आधीचं स्थळ जमलं नाही एवढं खरं, आणि तिथे या मुलीचं स्थळ जमतं. अशा प्रकारची उदाहरणं मूळ नक्षत्राच्या बाबतीत पाहायला मिळतात, आणि म्हणून या नक्षत्राला मुळावर येणारं नक्षत्र म्हटलं जातं. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यावी की मूळ नक्षत्राची शांती केल्यानंतर मात्र मूळ नक्षत्राचा कुठलाही दोष राहत नाही असंही म्हटलं जातं. त्यामुळे मूळ नक्षत्राला उगाचच घाबरण्याची किंवा मूळ नक्षत्राबद्दल उगाचच भीती बाळगण्याची गरज नाही. मूळ नक्षत्राचे 4 चरण असतात. त्यापैकी पहिल्या चरणावर जन्म झाला असता पितृनाश, दुसऱ्या चरणावर मातृनाश, तिसऱ्यात द्रव्यनाश आणि चौथ्यात कुलनाश होतो असं म्हणतात. काही जण चौथं चरण शुभ सुद्धा मानतात. मूळ नक्षत्रावर जन्मलेली कन्या, सासू आणि सासरा यांना अनिष्ट फलदायी होते असाही समज आहे. पण या सगळ्यावर उपाय असतो. शांती केल्यानंतर कुठल्याही प्रकारचा दोष राहत नाही. फक्त तज्ज्ञ ज्योतिषांचा सल्ला मात्र घ्यावा. आता जेव्हा मी असं म्हणते की तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घ्या, तेव्हा एका प्रेक्षकाने विचारलंय की तज्ज्ञ म्हणजे कोण? तर ज्योतिष तज्ज्ञ, ज्यांना ज्योतिषशास्त्राचं सखोल ज्ञान आहे, ज्यांचा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास आहे, अशा व्यक्तींकडनंच योग्य ते मार्गदर्शन घ्यावं. कारण ज्यांचा सल्ला तुम्ही घेताय ते ज्योतिष तज्ज्ञ नसतील, त्यांचा ज्योतिषशास्त्राचा सखोल अभ्यास नसेल, वरवर अभ्यास असेल, तर ते तुम्हाला हेच सांगतील की मूळ नक्षत्र आहे, काही होऊ शकत नाही, लग्न जमत नाही किंवा अशा प्रकारच्या इतर अनेक अडचणी. म्हणून तज्ज्ञांचा सल्ला घ्या. काही ना काहीतरी मार्ग प्रत्येक गोष्टीवर ज्योतिषशास्त्रामध्ये असतो. आणि मूळ नक्षत्रावर जन्मलेल्या मुलाला किंवा मुलीला तो कर्तृत्ववान होईल असं वातावरण अवतीभोवती निर्माण करून द्या. त्यांना चांगलं शिक्षण द्या. त्याचबरोबर त्यांच्यातल्या सुप्त गुणांची त्यांना जाणीव करून द्या. त्यांना आत्मविश्वास द्या. आणि मग बघा, त्यांच्या कर्तृत्वाने तुमच्या कुळाचा उद्धार होईल. मुहूर्तशास्त्रानुसार मात्र हे नक्षत्र शुभ कार्याला अनुकूल आहे बरं का. विशेषतः विवाहाला हे नक्षत्र प्रशस्त आहे. अधोमुखी नक्षत्र असल्याने विहीर बांधणे, पुरलेलं द्रव्य काढणे किंवा गणितारंभ, मंत्रसाधना या सगळ्या गोष्टींसाठी मूळ नक्षत्र उत्तम मानलं जातं. औषधी वृक्ष लावणे, जमीन नांगरणे, बी पेरणे, मुलांचं कान किंवा नाक टोचणे, त्याच प्रकारे अशा कार्यांसाठी सुद्धा मूळ नक्षत्र उत्तम मानलं जातं. शस्त्रक्रिया करण्यासाठी सुद्धा हे नक्षत्र चांगलं मानलं जातं. आता या नक्षत्रावर जन्मलेल्या काही प्रसिद्ध व्यक्तींची नावं मी तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्हाला या व्यक्तींच्या कर्तृत्वाची जाणीव होईल. डॉक्टर श्रीराम लागू, ग दी माडगुळकर, अहो इतकंच कशाला, आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, ही सगळी मंडळी मूळ नक्षत्रावरचीच. मग मंडळी, आशा करते की मूळ नक्षत्रासंदर्भातल्या तुमच्या सगळ्या शंका दूर झाल्या असतील. तरी सुद्धा तुमच्या मनात काही अजूनही एखादी शंका असेल तर ती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.